आता कुक्कुटपालन वाटतोय तेवढा सोपा व्यवसाय नाही आहे. फक्त कोंबड्या आणायच्या, सांभाळायच्या, मार्केटमध्ये विकायचं, मार्केट चांगलं आहे म्हणून व्यवसाय सुरू करायचा. पण रिॲलिटी वेगळीच काही असते. यामध्ये खूप लहान बाळांसारखे औषधं वगैरे असतात. जे कोणी नवीन आहे त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहे हा. यामध्ये खूप सगळे औषधं, खूप सगळे लसीकरण वगैरे आपल्याला टायमिंगला करावे लागतात. तेव्हा असं काय आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. तेव्हा हे पक्षी आपले मोठे होतात, निरोगी वाढतात. पहिलं वातावरण वगैरे काहीच राहिलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्या लसीकरण औषधं वगैरे सगळे आपल्याला द्यायचे आहेत, टायमिंगला द्यायचे आहेत. त्यामुळे आपलं नुकसान कमी होतं आणि आपण चांगला एक यशस्वी पोल्ट्री फार्म चालवू शकतो. असं कोणच नाही आहे की सुरुवातीला त्यांचे पक्षी वगैरे मरत नाहीत किंवा सुरुवातीला त्यांना नुकसान होत नाही. सुरुवातीला नुकसान होतं, पक्षी वगैरे मरतात, माहिती नसतं. कोणत्या पण क्षेत्रात असंच असतं. आणि कोंबड्यांचा म्हणजे जीव खूप नाजूक असतो. त्यामुळे लवकर त्या मॅच होत नाहीत बाहेरच्या वातावरणासोबत. त्यामुळे आपल्याला त्यांची खूप चांगली काळजी घ्यायची आहे. लहान पक्षी असताना तर खूप जास्त घ्यायची आहे. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता माझ्याकडे किती पक्षी आहेत टोटल. तर मी त्यांचं कसं म्हणजे पूर्ण नियोजन करते. तर माझ्यासोबत एक दिवस पोल्ट्री फार्ममध्ये असा मी व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे मी खाद्याचं मॅनेजमेंट कसं करते आणि मी त्यांना खाद्य किती वेळेस देते, अजून लस वगैरे कधी देते, किती वेळा देते मोठ्या पक्ष्यांना. म्हणजे मग सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.